खांडबारा घाटातील काकरपाडा इथं ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंटचं उद्घाटन माजी आमदार शरददादा गावित यांच्या हस्ते. खांडबारा गटाच्या भावी जिल्हा परिषद सदस्या सौ लैलाताई कोकणी यांची प्रमुख उपस्थिती. नवापूर तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी खांडबारा गटातील भावी जिल्हा परिषद सदस्या सौ लैलाताई महारू कोकणी, समाजसेवक प्रकाश शेट नाईक यांच्या संकल्पनेतून काकरपाडा इथं ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. काकरपाडा इथं 11 जानेवारी 2026 रोजी मुलुक मैदानी तोप तथा माजी आमदार शरददादा गावित यांच्या हस्ते शुभ हस्ते ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंटचं शानदार उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी खांडबारा गटातील भावी जिल्हा परिषद सदस्य सौ लैलाताई कोकणी व महारू कोकणी यांनी क्रिकेट खेळपट्टी, क्रीडा साहित्य यांचं सपत्नीक श्रीफळ फोडत पूजन केलं. यावेळी शासकीय ठेकेदार श्री प्रकाश शेट नाईक यांनी खेळपट्टी, क्रीडा साहित्य यांचं पूजन केलं होतं. यावेळी काकरपाडा क्रिकेट बॉल टुर्नामेंटचं उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचं स्वागत श्रीकांत लक्ष्मण चौधरी, भामट्या डोंगऱ्या चौधरी, दिवाण बारकू गावित यांनी तसेच आजूमाजी पदाधिकाऱ्यांनी केलं होतं. माजी आमदार शरददादा गावित यांनी ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंट उद्घाटन प्रसंगी आपल्या मनोगतात सांगितलं की दरवर्षी क्रिकेट टुर्नामेंट काकरपाडा गावात होत असल्यानं खेळाडूंना प्रोत्साहन मिळतं. तसेच मागच्या वेळी डॉक्टर विजयकुमार गावित साहेब आदिवासी विकास मंत्री असताना ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं, तसेच आपल्या समाजातील तरुण पोरांची क्रिकेट खेळाप्रती कल पाहता क्रिकेट साहित्य अत्यंत महागडं असून घेता येत नसल्यानं डॉक्टर गावित साहेबांकडे प्रस्ताव घेऊन गेलो. त्यानुसार क्रिकेटपटूंसाठी एक योजना तयार करून नवापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील क्रिकेट संघांना क्रिकेट साहित्य देऊ. त्या अनुषंगाने डॉक्टर गावित साहेब यांनी मंजुरी दिली असता जवळजवळ 500 ते 600 क्रिकेट साहित्य वाटप केले, असं आपलं मनोगतात माजी आमदार शरददादा गावित यांनी सांगितलं. यावेळी माजी आमदार शरददादा गावित, शासकीय ठेकेदार प्रकाश शेट नाईक, भावी जिल्हा परिषद सदस्या लैलाताई महारू कोकणी, लोकनियुक्त श्रीकांत लक्ष्मण चौधरी, माजी सरपंच अनुसया हिरालाल कोकणी, ग्रामपंचायत सदस्य रमेश सीताराम कोकणी, माजी पंचायत समिती सभापती सुरेश कोकणी, रॉबिन नाईक, भामट्या कोकणी, ग्रामपंचायत सदस्य तारकेश्वरी ताई नाईक, खांडबारा ग्रामपंचायत सदस्य नयन जयस्वाल, शैलेश गावित, उपसरपंच सुनील कोकणी, लोकनियुक्त सरपंच भादवड संदीप कारभारी, जगन कोकणी, वैशाली कोकणी, वैजनाथ वळवी, निलिमा कोकणी, हिरालाल कोकणी, दिनेश कांबळे, प्रफुल्ल कोकणी, रमेश कोकणी, तलावीपाडा सरपंच राजू वळवी, सरपंच मेंदीपाडा प्रकाश गावित, निंबोनी सरपंच सुनील कोकणी, शेवगे सरपंच प्रीतम पाडवी, बोरचक सरपंच राहुल नाईक यांच्यासह शरददादा गावित समर्थक, खांडबारा जिल्हा परिषद गटातील नागरिक, ग्रामपंचायत काकरपाडा ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते. आज या काकरपाडा गावात क्रिकेट टुर्नामेंटच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित सन्माननीय सरपंच, उपसरपंच, गावातले प्रतिष्ठित आणि सर्व खेळाडू मित्र, आज ह्या गावात सालाबादाप्रमाणे यावर्षीही क्रिकेट टुर्नामेंटचं मॅचेस ठेवल्या. त्या मॅचेसला उद्घाटनानिमित्त मलाही आज इथे बोलवलं. खूप दरवर्षी चांगल्या पद्धतीने इथे मॅचेस खेळल्या जातात आणि चांगला इथे एक कार्यक्रम होतो. आज विशेष सांगायचं म्हणजे आपले जे खेळाडू आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळतात. कारण मागच्या टायमाला भी गावित साहेबांकडे आदिवासी विकास खातं असताना आम्ही गावित साहेबांना प्रस्ताव दिला की आपल्या समाजातील तरुण पोरं हे क्रिकेट खेळतात आणि हे क्रिकेटचं साहित्य हे महागडं साहित्य आहे, ते घेता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही एक गावित साहेबांना प्रस्तावित केलं की एक आपण योजना बनवू आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावातल्या जे टीम्स आहेत त्यांना आपण हे साहित्य देऊ. त्याचप्रमाणे आपण ते मंजूर करून घेतलं आणि या तालुक्यासाठी जवळजवळ 500 ते 600 टीमांना आपण हे साहित्य उपलब्ध करून दिलं. त्याच्यामुळे जे खेळाडू आहे ते एकदम प्रोत्साहित झाले आणि चांगल्या पद्धतीने ते खेळ खेळतात. पण मी असं सांगायचं मला वाटतं की आपण ह्या केलो चेंडू आखते टेनिसवर खेळतं, त्याच्यापेक्षा थोडं लेदरवर खेळलं तर आपली प्रगती निश्चित चांगली होईल. आणि लेदर असला की तो आपल्याला पुढे जायला, राज्याच्या टीममध्ये किंवा देशाच्या टीममध्ये जायला आपण तिथे सक्षम होणार. कारण काय आहे, त्या चेंडूवरच तो गेम असतो आणि आपण किती या चेंडूवर चांगलं खेळलो तर त्याला काय एवढा महत्त्व नाही. त्यासाठी आपण तो जरा ते महागडं साहित्य आहे, ते आपल्या म्हणून पेलवणार नाही, पण आपण प्रयत्न करायला पाहिजे असं मी आपल्याला ह्या वेळेस विनंती सांगेल
विनंती करतो. आणि आपण ह्या मॅचेस करत आहे, इथे आपण चांगल्या पद्धतीने गुण्या गोविंदाने आणि चांगला आपण परफॉर्मन्स दाखवा असं आपल्याला मी विनंती करतो. आणि चांगल्या पद्धतीने इथे राड भानगड नाही पाहिजे, चांगल्या पद्धतीने ही टीम व्हायला पाहिजे मॅचेस, असं मी सर्वांना खेळाडूंना विनंती करतो. आणि माझ्या इथे बोलवलं, माझा सत्कार केला, सन्मान केला आणि दोन गोष्टी सांगायला संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.